हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आणि आता सकाळची वाजल्या 7. त्यासोबत आज माझं सकाळचं आवरून तर व्हायचं आहे, पण आंघोळ झालेली आहे. कारण मी आज सकाळी उठल्या उठल्या फ्रेश झाले आणि आंघोळ करून घेतली. कारण हे थोडं कामानिमित्त बाहेर जात होते. मग मी विचार केला की आता यांच्याकडं थोडा 10-15 मिनटाचा वेळ आहे, तर मी आंघोळ पण करूनच घेते. कारण मग आंघोळीचं थोडंसं प्रॉब्लेम होते, मग याची झोपायची वाट बघत बसावं लागते आणि वेळ होतं तर केलेली बरी. त्याच्यामुळे मी आंघोळ करून घेतली आणि आता इथे रुजूल आहे, त्याचं खेळत आहे तो. आणि त्यासोबत काय नाही, आज बघू दिवसभर कसं काय मॅनेज होते सगळं. कारण हे सकाळी सकाळीच निघून गेले, तर जे आहे ते तुमच्यासोबत शेअर होईलच. आणि मला तरी वाटतं रुजून झोपतपर्यंत काय होणार नाही आहे. तर चला भेटूच थोडा वेळ. रुजूल, ओय रुजूल, इथे डायरेक्ट आता रुजूल आंघोळ वगैरे करून झोपला, तुम्ही बघितलंच असेल. त्याच्यानंतर आता माझी कामाला सुरुवात होणार आहे. कारण तुम्हाला मी सांगितलंच की हे घरी नाही आहेत, त्याच्यामुळे. तर इथे मी सगळ्यात आधी इकडे आली होती किचनमध्ये, तर बघितलं तर डस्टबिन मी बाहेरच ठेवले होते, अजूनपर्यंत आणायचेच होते सकाळपासनं. मग त्याच्यानंतर सगळ्यात आधी डस्टबिन घेऊन आले आणि सकाळी शेक पिलं होतं, तर ते पॉट पण तिथे तुम्ही बघू शकता तसंच ठेवलं आहे धुवायचं. कारण रुजूल म्हणजे झोपायचा होता आणि त्याची थोडंसं सकाळी असते असं, त्याला पाहिजे असते कोणीतरी, म्हणजे एक तर हे नाही तर मग मी असं काहीतरी. तर त्याच्यामुळे मला माहीत आहे मग की तो झोपतेच आंघोळ वगैरे झाल्यावर. तर म्हणून मी काय टेन्शन न घेता विचार केला की याला झोपवेन, त्याच्यानंतरच मग 1-1.5 तासच ते, कारण तो तेवढा वेळ तो झोपतोच, मग एकदमच आपल्याला कामं करता येतील. तर इथे आता मी पटापट सगळं करून घेते. आणि मला मशीनला कपडे लावायचे होते, तर मी मशीनकडेच जात होते, पण डस्टबिनचं लक्षात आलं की बाहेरच आहे, म्हणून आधी डस्टबिन वगैरे घेऊन आले. आणि आता त्याच्यानंतर मी पटकन मशीनला कपडे लावून देते आणि बाकीचे कामं करायला सुरुवात करते. झाडून वगैरे व्हायचंच आहे माझं. त्याआधी मी इथे रुजूलच्या जे बॉटल्स आहेत ते मी बॉईल करायला ठेवून देईन, म्हणजे इकडे आपलं तेही बॉईल होते. आणि रात्रीची जी टमाटरची भाजी टमाटरची जी चटणी केली होती ना, ती उरली होती, तर ते थोडी गरम करून घेते म्हटलं, कारण तेच आज मला लंचमध्ये होणार आहे. आणि इकडे बॉटल पण ठेवते, म्हणजे जोपर्यंत बॉटल वगैरे बॉईल होतात तोपर्यंत तिकडे माझं मशीनला कपडे वगैरे लावून होतील. आणि बेडशीट वगैरे धुवायची होती ॲक्च्युली मला, त्याच्यामुळे लावणं गरजेचं होतं. आणि बाहेर काय मोसम एवढं काही बरोबर नव्हतं, पाऊस येईल असं वाटतच होतं मला. तर इथे मी आता बेडशीट वगैरे टाकून देते मशीनला, मशीन सुरू करते आणि मग तिकडे बाकीचे कामं करायला घेते. कारण बाकीची कामं होतपर्यंत मशीनचं काम तरी होते. माझा विचार असा होता की ऊन निघाली तर मी आणखी कपडे लावून घेईन, पण मग नंतर काय ऊन निघाली नाही. आता तुम्हाला वाटत असेल ऊन निघाली नाही म्हणताय मी, पण इथे ऊन दिसत आहे. तर ही ऊन आता फक्त थोड्या वेळच होती, मग त्याच्यानंतर नव्हती. तर इथे मी सगळ्यात आधी गॅलरीमध्ये आली आणि हे सगळं झाडून वगैरे घेते. मी आधी क्लीन म्हणजे धुण्याचा विचारत होती, पण बरं झालं की मी धुतलं नाही, नाहीतर माझी पूर्ण मेहनत वाया गेली असती. कारण मग ना थोड्या वेळाने पाऊसच आला, आणि पाऊस आला की इथे पूर्ण माती उडते आणि घाणच होते त्याच्यामुळे. कारण आदल्या दिवशी पण पाऊस आला होता, म्हणूनच मी धुण्याचा विचार करत होते, पण मग मी कॅन्सल केलं होतं, कारण माझ्याकडे तेवढा वेळ पण नव्हता. आणि ते एका प्रकारे बरंच झालं. मग त्याच्यानंतर सगळं झाडून वगैरे घेतलं ना, अंघोळ तर माझी सकाळीच झाली होती, तुम्हाला सांगितलंच मी. त्यानंतर इथे ना हे जे डब्बा आहे ना, यामध्ये चिक्की होती. 2 पॅकेट आणले होते, तर 1 पॅकेटमधली काढली होती मी आधी, कारण त्यामध्ये तेवढीच आली होती. मग ती संपली, तर आता म्हटलं ही दुसरी पण काढून घेते. आणि आम्हाला आजकाल दोघांनाही शेंगदाण्याची जी चिक्की असते ना, ते खाण्याचा शौक लागला आहे. तर बऱ्याचदा आता आम्ही एवढ्यामध्ये खात आहे आणि आणत पण आहे. तसंही ते चांगलं असते, शेंगदाण्याची चिक्की खाणं एवढं काय वाईट नाही आहे आपल्या शरीरासाठी. थोडीशी तर आपण डेलीची खाऊच शकतो. आणि आता माहीत नाही, छान वाटत आहे. कधी कधी कसं होते, भूक वगैरे लागली ना एखाद्या वेळेस, तर मग हे ते खाण्यापेक्षा ते एक बाईट
खाऊन घ्यायचं चिक्कीचं आणि पाणी प्यायचं, तेवढंच पोटाला आराम पडतो. हाय फ्रेंड्स, तर आता रुजू झोपला तुम्हाला माहीतच आहे आणि मी पटापट सगळी कामं आवरली, कारण माझी अंघोळ तर सकाळीच झाली होती, टेन्शन नव्हतं. आणि हे आता मला बघा छोटे छोटे सगळे हेअर्स आले आहेत, तर हे कसे निघता, इकडे उभे होता, इकडून पूर्ण असे झाले आहे, कारण डिलेवरीनंतर काही दिवसानंतर खूप केस झडायला लागले होते, त्याच्यामुळे आता ते नवीन केस येतात वाटते, तर ते छोटे छोटे पूर्ण दिसतात. आणि त्यासोबत जेवण पण मला काय बनवायचं नाही आहे, कारण रात्री जे मी बनवलं होतं तुम्ही बघितलं असेल, टमाटरचा रस्सा आणि भात, तर ते ना थोडं उरलं आहे, तेवढंच मला होऊन जाईल. आता मी एकटीसाठी काय बनवत नाही, कारण मग काय होते, मी आता काय बनवायला घेईन मग ते उरेल हे उरेल, त्याच्यापेक्षा ते तेवढ्यामध्येच माझं होऊन जाते आताचं. दुपारचं रात्रीचं रात्री बघू, इच्छा असली तर बनवायचं, नाही तर काही हरकत नाही. मग आता काय नाही, झाडून वगैरे घेतलं, सगळे जे पण कामं माझे सकाळी होतात ते आत्ता झालेलं आहे. आणि आता वाजले आहे 10:30. तर रुजुलची आंघोळ वगैरे केली की ती थोडा वेळ तरी झोपतेत, म्हणून मग मला माहिती आहे आंघोळ झाली की तो निवांत झोपते, अर्धा 1 तास म्हणा की 2 तासही झोपतो कधी कधी. तर मग तेवढ्या वेळात माझी कामं आवरतं, म्हणून मी सकाळी काय एवढं टेन्शन घेतलं नाही. पण हे असतात तेव्हा कसं टिफिन वगैरेचं असते सकाळी, त्याच्यामुळे मग तेवढं पटपट करावं लागते. तर ते पण मॅनेज होते, कारण हे असतात तर काय टेन्शन नसते. तर चला मग, बाहेर तर आता खूप ऊन पडत आहे, म्हणजे बादलमध्ये जी ऊन असते ना ती ऊन येते, आणि एवढी चिडचिडवाली गरमी होत आहे, बापरे खूप गरम होत आहे घरामध्ये. कारण पाऊस येतो रात्री, काल पण रात्री खूप पाऊस आला आणि सकाळी अशी ऊन निघते. तर असो आता वातावरण काय, आता बघू, आता थंडी सुरू होईल वाटते काही दिवसात. तर मग ते तर एकदम फेवरेट मोसम आहे माझं, खूप आवडते मला ते थंडीचे दिवस. तर चला, भेटतेच तुम्हाला नंतर. तर इथे रुजुल झोपून उठला आणि आता तो मस्तीच्या मूडमध्ये काय. तर इथे तुम्ही बघू शकता सकाळी किती ऊन होती आणि आता बघा मोसम कसा झालाय, पूर्ण ढग आलंय आणि पाऊस येईल असं वाटतंय. मी तुम्हाला सांगतच होते पावसाचा मोसम झाला, आणि बघू शकता मस्त असा पाऊस पडत आहे. मग इथे जे सकाळी मशीनला कपडे लावले होते ते बघा आत्तापर्यंत मी वाढवायचीच होती. तर इथे थोडंसं मोसम उघडल्यासारखं वाटलं, कारण याच्या आधी पाऊस येऊन गेला. तर मी बाहेर घेऊन आले ते सगळे कपडे, आणि मग मला एवढा पस्तावा झाला, कारण मी कपडे वाढवले आणि मग अर्ध्या तासांनी वगैरे ना आणखी खूप जोरात पाऊस आला. तर मला आणखी धावत यावं लागलं आणि सगळे कपडे काढावे लागले. तर असं सगळ्या तुम्हाला आता इथे दिसतही असेल, पाऊस बघा किती जोरात आला, आणि असं वाटत आहे की सायंकाळ झाली, पण हे दुपारचं टाईम होतं आणि पूर्ण काळाकाळ झालं होतं. तर असं आता मला वाटते परतीचा पाऊस येत आहे, कारण हा पाऊस ना सगळीकडेच पडतोय, तर हा परतीचाच पाऊस असेल आणि 4-5 दिवस वगैरे येईल असं जिकडे तिकडे सांगत पण होते. त्याच्यामुळे तर इथे आता झाली होती दुपारचे जास्त वेळ नव्हतं झालं, 2:30-3 वाजले असेल. तर दुपारी कसं जेवण वगैरे झालं होतं आणि रुजुल पण जेवण वगैरे केला होता. तर मग त्याच्यानंतर ना जेवण झाल्यावर तो एक झोप घेतो, तर तो इथे झोपला होता आणि माझ्याकडे ना थोडा वेळ होता. तर मी विचार केला की हे जे कॅबिनेट आहे ना हे सगळे मी क्लीन करून घेते. ते मी असं ते मायक्रोफायबरवालं जे क्लोथ असते त्याच्यावर असं ते कॉलिन जे येते ते टाकून घेते आणि मग असं स्वच्छ पुसून घेते, तर मस्त पटकन स्वच्छ होतात. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर घाण काही दिसत नसेल, पण मला समोरून दिसत होतं आणि मी बऱ्याच दिवसापासून हे म्हणजे करतेचा विचार करत होती, पण ते काय करणं होत नव्हतं. मग आता थोडा वेळ होता तर विचार केला की आधी हे करूनच घेते. आणि मध्ये रुजुलला बघणं चालूच होतं. पुसता कितीदा तरी मी रुजुलला जाऊन बघितलं असेल, उठला तर नाही. ते माहीत नाही, एक मला हेच झालं आहे आणि तुम्ही दर व्हिडिओमध्ये माझ्या तोंडातून हेच ऐकत असेल. तर इथे आता हे बघा पटकन सगळं पुसून घेतलं. त्यानंतर मग हे जे साईडचं वगैरे पण कॅबिनेट आहे ना ते सगळं पण मी पुसून घेणार आहे. ते काही नाही, त्याला जास्ती मेहनत नाही करावी लागत,
फक्त कॉलिनने असं घेतलं आणि पुसलं की ते लगेच स्वच्छ होते. फक्त हे जे गॅस ओट्यावरच्या जे 2 कॅबिनेट दिसत आहे ना 2 साईडला, इथे कसं चिमणी नाही आहे त्याच्यामुळे ना ते कॅबिनेट एवढे खराब होतात, बापरे! पूर्ण तेल त्यांच्यावर उडते आणि ते साफ करणं म्हणजे खूप अवघड असते. पण आता मी वरती वगैरे चढून काय साफ करणार नाही आहे. मला आता फक्त ते समोरून जेवढं दिसत होतं तेवढं क्लीन करणं खूप गरजेचं होतं. आणि तुम्हाला माहिती नाही पावसाचा डिस्टर्बन्स होत आहे का? कारण आता मी जेव्हा व्हिडिओ एडिट करत आहे तेव्हा पण बाहेर खूप जोरात पाऊस सुरू आहे. तर आवाज येत असेल तर माहिती नाही. तर इथे आता हे सगळं मी पुसून घेतलं आणि मग त्याच्यानंतर काय नाही थोडी रेस्ट करते दुपारी. आणि हा जो व्लॉग आहे ना याला एडिट पण करायचा आहे मला. तर चला याच क्लिनिंगसोबत आपण या व्लॉगला इथेच एंड करून, तुम्हाला आवडला असेल माझा आजचा व्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचसोबत एक लाईक नक्की करा. कारण मी आता एवढ्यामध्ये खूप मेहनतीने व्लॉग बनवत आहे. छोट्या बाळासोबत सगळं मॅनेज करणं काय एवढं सोपं नाही. पण मी असं ठरवलंच होतं की मी आता गॅप पडू देणार नाही. कसे ना कसे व्लॉग मला शूट करायचेच आहे. तर चला भेटू नंतर, बाय.